अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, समाधी मठ आणि पवित्र पालखी मार्गाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कॉरिडॉरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। श्री क्षेत्र अक्कलकोट येथील कोट्यावधी स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, समाधी मठ परिसर आणि पवित्र पालखी मार्गाचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉरिडॉरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्याच्या विकासाच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे। राज्यात प्रथमच एखाद्या प्रसिद्ध मंदिर परिसराच्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या निर्णयामुळे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, समाधी मठ तसेच पालखी मार्गाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असून देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। या विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भव्य विस्तार, मुख्य पालखी मार्गाचे रुंदीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे। तसेच भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ वावरासाठी आधुनिक पादचारी सुविधा उभारल्या जाणार आहेत। याशिवाय मोठ्या प्रमाणावर वाहनतळाची निर्मिती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आधुनिक स्वच्छतागृहे, भक्तनिवास, सुरक्षा यंत्रणा आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे। अक्कलकोट शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिक रोजगार निर्मिती आणि शहराच्या आर्थिक विकासालाही गती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या निर्णयाबद्दल राज्य शासन आणि वरिष्ठ प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला। गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचेही या निर्णयासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले। आपण आता बघतायत की अक्कलकोटला ही लाखोंची गर्दी वर्षभरात वाढत चाललेली आहे। यापूर्वी जेव्हा मागील 2.5 वर्ष आम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत होतो त्यावेळीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तीर्थक्षेत्रामध्ये भरपूर विकास कामे चालू आहेत। पाणी पुरवठा असेल, भूमिगत गटर असेल, गावातील रस्ते असतील, सुशोभीकरण भरपूर कामे चालू आहेत। आणि ह्या उपर मूळचं मंदिर विकास आराखडा जो होता, मंदिर आणि मंदिर परिसर, भाविकांचे पार्किंग असतील, भाविकांची राहायची सोय असतील, चौक सुशोभीकरण असतील, मंदिर परिसर असणार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही जे उपाययोजना करायची ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की म्हाडाला SPA विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करा। आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या दोघांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन काल SPA म्हणून म्हाडाची नियुक्ती केली। साधारण 500 ते 700 कोटीचा नवीन आराखडा आम्ही आता तयार करत आहोत। म्हणजे अक्कलकोटमध्ये आज जे लाखो भाविक येत आहेत त्या सगळ्यांची सोय व्हायला पाहिजे आणि या सगळ्यांसाठी माननीय उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, ACS असीम कुमार गुप्ता साहेब आणि म्हाडा VP संजय जयस्वाल साहेब, भरत शेठ स्वामी भक्त म्हणून त्यांचाही कायम आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आणि या व्यतिरिक्त सगळे कर्मचारी, नगरपालिका असतील, कलेक्टर साहेब असतील, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। येणाऱ्या पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये अक्कलकोट एक सुसज्ज तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल एवढं निश्चित।